पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना वेग आला असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांमध्ये गेल्या काही दिवसापासून प्रचंड अस्वस्थता पसरली आहे। या अस्वस्थतेतून काही आमदारांनी थेट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे। साहेब, सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षात राहणे कठीण झाले आहे, आता तुम्हीच काहीतरी करा असे साकडे या आमदारांनी शरद पवारांना घातल्याचे समजते। पक्षांतर्गत धुसफूस आणि भविष्यातील राजकीय अनिश्चिततेमुळे आमदार कमालीचे चिंतित आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्या हाती आली। मात्र मागील काही राजकीय घटनाक्रमात मोठ्या घडामोडी घडल्या। राष्ट्रवादी काँग्रेसकडून 29 एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह आणखीन काही ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आल्याचे समोर आले। त्यानंतर राष्ट्रवादी काही अलबेल नसल्याचे समोर येत आहे। राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे गेले असल्याचे चित्र आहे। त्यातूनच पटेल आणि तटकरे यांचे पंख छाटण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे। अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदारांची अस्वस्थता वाढली असल्याचे म्हटले जाते। तर दुसरीकडे त्यापैकी काही आमदारांनी शरद पवारांना साथ घातल्याची माहिती सूत्रांनी दिली। अजित पवार गटाच्या आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे साकडं घातलं आहे। काही आमदारांनी थेट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला। साहेब, सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षात राहणे कठीण झाले, आता तुम्हीच काहीतरी करा असे साकडे घातले आहे। त्यामुळे राष्ट्रवादीत भूकंप होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच मुंबईत एका मोठ्या गुप्त राजकीय भेटीची नाट्यमय घटना घडली। अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेळ मागून घेतली होती। मात्र या भेटीच्या वेळी सुनील तटकरे देखील येणार आहेत याची पुसटशी कल्पनाही शरद पवारांना नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सुनील तटकरे हे शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले खरे, मात्र या गुप्त भेटीची कुणकुण प्रसार माध्यमांना लागली। माध्यम प्रतिनिधींनी तिथे गर्दी केल्याचे पाहून सुनील तटकरे कमालीचे अस्वस्थ झाले। माध्यमांच्या उपस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या राजकीय वाद टाळण्यासाठी तटकरे शरद पवारांची एकही शब्द न बोलता तिथून तडकाफडकी निघून गेले। एकीकडे राष्ट्रीय कार्यकारिणीवरून पक्षात आधीच वाद सुरू असताना आता आमदारांनी थेट शरद पवारांकडे मदतीसाठी लावलेला तगादा यामुळे अजित पवार गटात सर्व काही अलबेल नसल्याचे स्पष्ट झालं आहे। या फोन कॉल्स आणि तटकरेंच्या नाट्यमय परतीमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।